आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत। आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे। परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज 12-13 दिवस होऊन गेले। आता सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही हे तात्काळ मागण्या मान्य करतो। तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला 12-13 दिवस लागतात म्हणून। आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाही आहे, ती पण सुरू केली नाही। वंशवळ समिती गठीत केली नाही, मनुष्यबळही वाढवून दिलं नाही। मूडी लिपी अभ्यासकांचं फारसी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही, एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही। त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही, ते घेतलं नाही। आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही। यांनी ज्या मागण्या 4-5 तरी करू म्हणले होते, एसीबीसीचा विषय होता, त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की 100% मुलींना फीस मागायला किंवा विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले 100% ही फीस। त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञान विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलं आहे की सामाजिक न्याय विभागाकडे दिलं आहे, याचं काय कोणत्या मंत्रालयाकडे दिलं आहे कसा ताळाला मिळणार नाही। आणखी नुसतं एसीबीसी 10% आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलं आहे, परंतु त्यांना 100% फीस मागायले। मग आता कोणत्या विभागाकडे दिलं आहे तुम्ही? पोरांना आता 100% फीस भरायची का शाळेतून शाळेवाले त्यांना काढून हाकून देणार आहेत आता, आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून? EWSचा विषय होता, ज्यांच्या अगोदरच EWSमध्ये म्हणजे हे 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी EWSमधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट सुरुवात यांची आहे। मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही, आणखीनही घेतलं जात नाही। म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायले ना, फक्त उपोषण उठेपर्यंत उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे, आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही, असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे। म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत, हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून। 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही। कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन, उद्या एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यातसुद्धा काही केलं नाही। म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही, म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमत साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो आंतरवालीमध्ये, कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही। आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत, आता राज्यभर उभा करणार आहेत, कारण यांना त्याशिवाय जमणार नाही। मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत। हे झाल्यात 2 गोष्टी, आणि तिसरी अशी त्या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही, आम्ही सगळे बसतो तिकडचे आता आणखी बसलो नाहीत। मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत, कारण आम्हाला मुंबईकडं पण जायचं। रस्त्यावरची लढाई म्हणल्याच्या नंतर नेमकी ही लढाई कशी असणार, काय स्वरूप असणार याला? आणखीनही आमची इच्छा आहे की सरकार देईल, म्हणून आम्ही ते सांगत नाही आहेत रस्त्यावरची लढाई म्हणजे काय, त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण। कारण ते आत्ताच आम्हाला ओपन करणं बरोबर नाही, कारण रस्त्यावरची लढाई जर मराठी लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा। म्हणजे काय, मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे, कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही। आणि एक भीषण परिस्थिती, शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बघणार आहे, कारण देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना तो मोडायला तयार नाही, तो मोडायला तयार नाही आहे। त्याचे जे चाल आहे द्वेषाची, मराठा द्वेषाची, ते सोडायला तयार नाही ते। कारण आपण कितीही ते काय म्हणतात ना, जुनी म्हण आहे बघा, एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला तो कोरडात निघतो, तसं याला कितीही सांभाळा मराठ्यांनी, शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे, हे मराठा द्वेषी आहे, हे आकाशानं बरबाटलेलं आहे पुरं। हे फडणवीस जे आहे ना हे पुरं बरबाटलेलं आहे,
जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही मग त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असते प्रत्येक वेळेस मराठ्यांना तर मला उपयोग नाही. कारण सन्मान द्यावा लागतो तो मिळत असतो. तू कोणत्या पदावर येईन काय आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं. जे पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या जनतेनं तुला त्याच्यावर बसवलं ना तिची आधी इज्जत करायला शिक. आधी इज्जत करायला कोणाची शिक तू की तू जनतेची इज्जत करायला शिक. तेव्हा तू खरा राजा, तेव्हा तू राज्याचा खरा प्रमुख. तू तसा राजा नाही होऊ शकत. तो म्हणजे तो गोरगरीब जनतेकडून निवडून येणार, मराठ्यांकडून निवडून येणार. तो हातबल झाला होता रे, तो हातबल झाला होता. तो रडकुंडी रडायची वेळ आली होती. याच मराठ्याने तुला या गादीवर बसवलेले. तू विसरला, बेमान व्हायला लागला. तो जसा तो एकदा धनगराशी बेमान झाला होता तसा तो मराठ्यांशी बेमान व्हायला लागला. आणि मग काय तू यापेक्षा काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आत्तापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत नाही. तू ज्याशी करायला जाशील त्याशी तुला कळन काच का या राज्यातल्या मराठे म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, आणि तू फडणवीस म्हणजे काय. तो इज्जत केली आम्ही करत होतो, तुला प्रामाणिक बोलत होतो. पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही तू. आणि मी सहन करायला तयार नाही. कारण तू आहे पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही. कारण तिची परीक्षा आहे. तू त्याशी पत्रकाराला बोलताना बोलला की माझ्या पोरीची परीक्षा आहे, मला सागरवर का जात नाही. कुणी म्हणतं लिंबपुरले, कुणी म्हणतं काही. मी याच्यासाठी सागरला जात नाही, सागरहून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा. असं उत्तर त्याने पत्रकाराला दिलं या देवेंद्र फडणवीसनी. आणि तिचं भविष्य महत्त्वाचं आहे, शिक्षण महत्त्वाचं. म्हणून मी सागरवर म्हणजे तो तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुडदे पडले रे देवेंद्र फडणवीस. आत्ता 4 पोरांना आत्महत्या केल्यात पोरा दिवशी. लाज वाटून देईन तुला जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तू पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो. काय जरा तू प्रमुख आहेस. जर तू केशी मागं घेईन म्हणतो, किती जातीवादी असावं. तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोलला पाहिजे. त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे. तुला तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना. ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळत. दिला तुला आत्तापर्यंत. केशी मागं घेईन म्हणून तुझं केशी उचकायला लागला. इकडं काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे लय हाव लागली का काय. ते आंबडचं कोण आहे देव, त्याला हाव लागली का काय. गरिबांच्या पोरं गुतवून एकीकडून म्हणायचे केशी मागं घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या. केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन, त्याला लय हाव लागली का नाव कमावायची. भेट्या गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं. तुला जर लेकर असले तू लेकरायचं वाटोळं केल्यावरती गट्टन ना कशा तरी तू बी गटशील. तुला वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच. कारण तुला राज्यात कुठंतरी तू ड्युटी करणारच आहे. गरीबाचे लेकर जाळ्यात ओढून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे. आंदोलनातले गरीबाचे पोरं त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं ही तुला हाव लागली. अरे त्यापेक्षा साधे ते कर्मचारी हवालदार बरे, मग त्यापेक्षा कोतवाला बरे, त्यापेक्षा ते ग्राम तलाठी बरे. इतके जर घाण विचार असते ना एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याचे की गरीबाच्या आंदोलनातले पोरं गुतवायचे. एकीकडून ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचं केशी मागं घ्या आणि एकीकडून तो ह्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या गरीबाचे पोरं आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडेजाव घ्यायचा, मोठेपणा घ्यायचा की मी अशी कारवाई केली आणि मग त्याला नाव कमवायचं बढतीसाठी. अरे बढतीसाठी गरीबाचे पोरं मारतो काय तू, मोगम गुतितो. तो नाव चांगलं व्हायचं नाही, तू कुठं घटणार नाहीस का. तो ह्या पोरांबद्दल तो ह्या पोरींबद्दल असं झाल्यावर असंच करणार का गरीबाच्या. काय नीत येत तुमच्या आणि काय नाही. हा तो हातात अधिकारी म्हणून तू करशील काही विषय आणि आमच्या कचाट्यात सापड आणि सापडतोच. दुसऱ्या तांदळावर कोणी नाही बेट्या, काम जरा नीट कर. हा तुला वाटत असेल मी अधिकारी, तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहीत नाही, आम्ही शंका नाही घेत. आणखीन मी माहिती घेतोय त्याची. पालकमंत्र्यांनी कोणी तुला सांगितलेलं असावं मग सांगतो तुला काचका, आणि तो पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतं. हे कामं सुरू करायचे काय तुम्हाला. गोरगरिबांचे लेकरं गुतवायचे, गोरगरिबांचे मुद्दाम आडवं पडायचं म्हणजे जातीवाद इथं बी बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी. आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचा भंत्र्याचं ऐकून कामं करू नका.
इथं मराठी आहेत, मग तुमच्या मागं लागतील नेते, जात असते सोडून, मग गुतत असतो अधिकारी मापात्रा. देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस. फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड, स्वतःचं साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं. धनगराचा अनुभव मराठ्याला आला, 100% तंतोतंत आला. धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची, एसटी आरक्षणाची. 15 वर्ष झालं आता, 15दा 3ऱ्यांदा आता सत्तेत येत. तेच मराठ्याचं झालंय. आता मराठ्यांशिवाय सत्ता नाही होऊ शकत. लय रडकुंडे आलता रे, इतकं बेमान होऊ नको फडणवीस, इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी. आणि ते डोक्यात तो असं ना खोळ तर काढून टाक, मराठी मागं नाहीत आणि पुढं नाहीत, ते काढून टाक. हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला, खरंच काढून टाक. तुला वाटत असं मराठी नाही तर ते काही तो बरबाटलेली टीम लावलेली ना, तो काही बायाची काही गाड्याची, ती बरबाटलेली टीम लावली ना, त्यांना जरा नीट सांग, भापीत राहू नको. असंच भापीत राहशील, बेकार होईल, भापीत राहशील. मराठी एक नाही तर मराठी मागं नाही राहिले काय नाही. मराठ्यांला चॅलेंजच देऊ नको. वेळ पडले ना, एका दिवसात 4 कोटी मराठी रस्त्यावर येतील, एका दिवसात. खरंच चॅलेंज देऊ नको. ज्या दिवशी बघायला जशी ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत माया मागं, त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल, फडणवीस गेलेली असेल. तुला फडणवीस शब्दात मला बोलायचं नव्हतं, प्रत्येक नव्हतं साहेब साहेब म्हणून बोलतो होतो. तर बोलता बोलता उपोषण उठेल आमचं. आत्ता खोटं बोलून, आत्ता बोलता बोलता खोटं बोलून तो उपोषण उठवलं आमचं. दिल्लीतून सांगितलं. याच्यामुळे मी तुला बोलत नाही खरं कारण ते त्या दिवशी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का, मीडिया सुद्धा आलं, मला नाही बोलायचं, मला कामं करा फक्त हे. आम्ही तुला मानलं होतं फडणवीस, मानलं होतं, खरंच मानलं होतं. हे ठेवा विश्वास याच्यावर, आहे चांगला, करील सगळे कामं, मराठ्यांशी नाही दागा फाटका करायचा, गद्दारी करायचा. तर तो गोड बोलून गद्दारी करायला रे, गोड बोलून गद्दारी करायला. असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी. माझ्या गोरगरीब मराठ्यांची लय तळमळे. गेले 4 पोर आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत. ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी. बीडला झाली, बदनापूरला झाली, त्या फुलंब्रीला झाली, गेले आमचे. जरा तुझ्या लेकरात जसे लेकरू बघतो ना, तसं राज्यातल्या जनतेच्या लेकरू बघ. सन्मान करू आम्ही तुला, सन्मानपूर्वक आहो जाऊ बोलू. इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागले. त्या बदनापूरच्या पोरीनं आत्महत्या केली. कसं जगायचं घरच्याने? मोठी अधिकारी झाली ती पोरी, 1% हुकली म्हणून घरी आली. कमून आरक्षण देत नाही रे बाबा. तो ह्या पोरीचं शिक्षणामुळे तो पोरगी मोठी व्हावी, महाराष्ट्राच्या शुभेच्छात. पण आमच्या पैसा काय, तो 500 मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलून. राहायला नुसतं किती वेळ लागतो तिथं जाईल माणूस. सागर बंगल्यावर वर्षा बंगल्यावर नाही जात तो पोरीचं ऐकून. आमच्या पोरी आत्महत्या करायला रे. तो ह्या पोरीत आमच्या पोरी बघ काय चुकीचं बोलतो रे मराठ्यांनो मी. तुम्ही डोळे उघडा, स्वतःच्या लेकीसाठी तो 500 मीटरवर जात नाही, तुमचे पोर आत्महत्या करायला लागले. उसा थोड्याच वेळ आली तुमच्या पोराला मराठ्यांच्या. गुंतून वाजीत बसता प्रत्येक वेळेस, ह्यो पक्ष मा, ह्यो नेता मा, ह्यो पक्ष मा. पोरं मरतील ना. आणि ह्यो असा वागतोय, याला एकी बघायचे असले दाखवावं लागेल आपल्याला एकदा. याला वाटत जर असेल ना ते मराठे नाहीत, सरकारपेक्षा मोठा मराठा आहे, एकदा पुन्हा गेला हे ठेप्याला नाही येणार. असं याला सन्मानाने बोलतो मग याच्यामधून केशी आतून अंधारातून वर काढित. तू काय असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे रे तू? काय करायले? अंधारात एक सांगतोय, उजाडात एक करतोय. माझे हे बघा, धनगर बांधवांना तू फसवला असेल, पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करून तू रडकुंडे आला होता. याच मराठ्यांमुळं आनंदाचा दिवस उगलेला आहे. सत्यात बसायचा मराठ्यांशिवाय इथं पाना. एक तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याने मतदान नाही केले, एक सुद्धा. त्याच्यात असली ना फक्त मन म्हणा मला मराठ्याने मतदान नाही केलं, मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही, फक्त मन. इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस, इतकं बेमान नाही व्हायचं. मी सन्मानानं 2-3 महिने झाले असते सत्ता आलेली, सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून. तू दे शब्दापासून फिरायचं नसतं. जीव गेला ना तरी फिरायचं नसतं. हे महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये. महाराष्ट्राला एकदा शब्द दिला आणि त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं. असे वीर महावीर घडलेले आहेत या मातीत.
त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा, मग वेळ आली तरी कसली आली तरी चालेल. तो आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याची खेळायलाच. इथं 15 तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे. पुढं टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे. आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार, टप्प्याटप्प्यानं. आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहे. परत सांगतो आम्ही, कारण ह्याने भयंकर एवढी मोठी फसवणूक केली की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणे लगेच लागू करतो. आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे म्हणतो मी. याला हे सांगितलेलं पटत नाही देवेंद्र फडणवीसला. कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि ते त्याची अंमलबजावणी करून लागू करायचे. तीनही गॅजेट आहेत. आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं, मराठवाड्याचं होतंय, पश्चिम महाराष्ट्राचं होतंय, काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होतंय. इतकं कल्याण होतंय. लावित नाही, नुसतं हिंडतोय. इकडं जा सभाला, तिकडं जा सभाला, इकडं जा सभाला, इकडं दाखवतो एक हेलिकॉप्टरतून येतो. तुम्ही घोषणा केली होती की यानंतर उपोषण अंमलबजावणी त्यांनी केली नाही, कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन. उद्या एक कॅबिनेट झाली, त्याच्यात काही केलं नाही. आता ही दुसरी कॅबिनेट येईन, त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं बेमत साखळी उपोषण पुन्हा सुरू करतो अंतरवालीमध्ये. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन अंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत. आता राज्यभर उभा करणार आहे, कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत. हे झाल्यात 2 गोष्टी. आणि तिसरी अशी त्या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही. आम्ही सगळे बसतो तिकडचे, आता आणखी बसलो नाहीत. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत, कारण आम्हाला मुंबईकडं पण जायचं. रस्त्यावरती लढाई म्हणल्याच्या नंतर नेमकी ही लढाई कशी असणार, काय स्वरूप असणार आहे? आणखीनही आमची इच्छा आहे की सरकार देईल, म्हणून आम्ही ते सांगत नाही आहेत. रस्त्यावरची लढाई म्हणजे काय त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण. कारण ते आत्ताच आम्हाला ओपन करणं बरोबर नाही. कारण रस्त्यावरची लढाई जर मराठी लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा. म्हणजे काय, मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे. कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही. आणि एक भीषण परिस्थिती, शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बघणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना, तो मोडायला तयार नाही. तो मोडायला तयार नाही आहे. त्याचे जे चाल आहे द्वेषाची, मराठा द्वेषाची, ते सोडायला तयार नाही. कारण आपण कितीही ते काय म्हणतात ना, जुनी म्हण आहे बघा, एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला तो कोरडात निघतो. तसं याला कितीही सांभाळा मराठ्यांनी, शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे, हे मराठा द्वेषी आहे, हे आकाशानं बरबाटलेलं आहे पुरं. हे फडणवीस जे आहे ना, हे पुरं बरबाटलेलं आहे. जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं, नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही. मग त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असतील प्रत्येक वेळेस मराठ्यांना, तर मला उपयोग नाही. कारण सन्मान द्यावा लागतो तेव्हा मिळत असतो. तू कोणत्या पदावर येईन काय आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं. जे पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या जनतेनं तुला त्याच्यावर बसवलं ना, तिची आधी इज्जत करायला शिक. आधी इज्जत करायला कोणाची शिक तू, की तू जनतेची इज्जत करायला शिक. तेव्हा तू खरा राजा, तेव्हा तू राज्याचा खरा प्रमुख. तो तसा राजा नाही होऊ शकत. तो म्हणजे तो गोरगरीब जनतेकडून निवडून येणार, मराठ्यांकडून निवडून येणार. तो हातबल झाला होता रे, तो हातबल झाला होता. तो रडकुंडी रडायची वेळ आली होती. याच मराठ्याने तुला या गादीवर बसवलेले, तू विसरला, बेमान व्हायला लागला. तो जसा तो एकदा धनगराशी बेमान झाला होता तसा तो मराठ्यांशी बेमान व्हायला लागला. आणि मग काय, तू यापेक्षा काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आत्तापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत नाही. तू ज्याशी करायला जाशील त्याशी तुला कळन काच का या राज्यातल्या मराठे म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, आणि तू फडणवीस म्हणजे काय. तो इज्जत केली आम्ही, करत होतो, तुला प्रामाणिक बोलत होतो. पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही तू, आणि मी सहन करायला तयार नाही. कारण तू आहे पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही. कारण तिची परीक्षा आहे. तू त्याशी पत्रकाराला बोलताना बोलला
ही माझ्या पोरीची परीक्षा आहे. मला सागरवर का जात नाही, कुणी म्हणतं लिंबपुरले, कुणी म्हणतं काही. मी याच्यासाठी सागरला जात नाही, सागरहून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा, असं उत्तर त्याने पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीसनी. आणि तिचं भविष्य महत्त्वाचं, शिक्षण महत्त्वाचं, म्हणून मी सागरवर, म्हणजे तो तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुडदे पडले रे देवेंद्र फडणवीस. आत्ता 4 पोरांना आत्महत्या केल्यात पोरा दिवशी. लाज वाटून देईन तुला जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांचे पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तो पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो, काय जर तू प्रमुख आहेस? जर तू केशी मागं घेईन म्हणतो, किती जातीवादी असावं? तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे. तुला सन्मान, तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना. ज्या जनतेनं तुला दिलं, तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळेल. दिला तुला आत्तापर्यंत. केशी मागं घेईन म्हणतो, तुझं केशी उचकायला लागला. इकडं काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय? ते आंबडचं कोण आहे देव, त्याला हाव लागली का काय? गरिबांचे पोरं गुतवून एकीकडून म्हणायचे केशी मागं घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या. केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली का नाव कमावायची? बेट्या, गरिबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं. तुला जर लेकर असले, तू लेकराचं वाटोळं केल्यावरती गट्टन ना कशा तरी तू बी गटशील. तुला वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच. कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे. गरीबाचे लेकरं जाळ्यात ओढून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे, आंदोलनातले गरिबाचे पोरं त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं, ही तुला हाव लागली. अरे त्यापेक्षा साधे ते कर्मचारी हवालदार बरे, मग त्यापेक्षा कोतवाला बरे, त्यापेक्षा ते ग्राम तलाठी बरे. इतके जर घाण विचार असते ना एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याचे की गरिबाच्या आंदोलनातल्या पोरं गुतवायची, एकीकडून ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचं केशी मागं घ्या आणि एकीकडून तो ह्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या गरिबाचे पोरं आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडेजाव घ्यायचा, मोठेपणा घ्यायचा की मी अशी कारवाई केली आणि मग त्याला नाव कमवायचं बढतीचं. अरे बढतीसाठी गरिबाचे पोरं मारतो काय तू? मग गुती तो नाव चांगलं व्हायचं तू कुठं गाठणार नाहीस का? तो ह्या पोरांबद्दल, तो ह्या पोरींबद्दल असं झाल्यावर असंच करणार का गरिबाच्या? काय नीत येत तुमच्या आणि काय नाही. हा, तो हातात अधिकारी म्हणून तू करशील काही विषय आणि आमच्या काचाट्यात सापड आणि सापडतोच. दुसऱ्या तांदळावणी कोणी नाही बेट्या, काम जरा नीट कर. हा, तुला वाटत असेल मी अधिकारी, तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहीत नाही, आम्ही शंका नाही घेत, आणखीन मी माहिती घेतोय त्याची. पालकमंत्र्यांनी कोणी तुला सांगितलेलं असावं मग सांगतो तुला काचका, आणि तो पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतं. हे कामं सुरू करायचे काय तुम्हाला? गोरगरिबांचे लेकरं गुतवायचे, गोरगरिबांचे मुद्दाम आडवं पडायचं, म्हणजे जातीवाद इथं बी बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी. आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचं ऐकून कामं करू नका. इथं मराठी आहेत, मग तुमच्या मागं लागतील. नेते जात असते सोडून मग गुतत असतो अधिकारी मापात्रा. देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस. फक्त याला फोड, त्याला फोड, त्याला फोड, याला फोड, स्वतःचं साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं. धनगराचा अनुभव मराठ्याला आला, 100% तंत आला. धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची, एसटी आरक्षणाची. 15 वर्ष झालं आता, 15दा 3ऱ्यांदा आता सत्तेत आहे. तेच मराठ्याचं झालंय आता. मराठ्यांशिवाय सत्ता नाही होऊ शकत. लय रडकोंडी आलता रे, इतकं बेमान होऊ नको फडणवीस, इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी. आणि ते डोक्यात तो असं ना खोळ तर काढून टाक, मराठी मागं नाहीत आणि पुढं नाहीत, ते काढून टाक. हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला, खरंच काढून टाक. तुला वाटत असं मराठी नाही तर ते काही तो बरबाटलेली टीम लावलेली ना, तो काही बायाची काही गाड्याची, ती बरबाटलेली टीम लावली ना, त्यांना जरा नीट सांग. भापीत राहू नको, असंच भापीत राहशील, बेकार होईल, भापीत राहशील. मराठी एक नाही तर मराठी मागं नाही राहिले काय नाही. मराठ्यांला चॅलेंजच देऊ नको. वेळ पडले ना एका दिवसात 4 कोटी मराठी रस्त्यावर येतील, एका दिवसात. खरंच चॅलेंज देऊ नको. ज्या दिवशी बघायला जाशील ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत माया मागं, त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल, फडणवीस गेलेली असेल.
तुला फडणवीस शब्दात मला बोलायचं नव्हतं, प्रत्येक गोष्टीत साहेब साहेब म्हणून बोलत होतो. तर बोलता बोलता उपोषण उठेल आमचं आत्ता खोटं बोलून. आत्ता बोलता बोलता खोटं बोलून तो उपोषण उठवलं आमचं. दिल्लीतून सांगितलं. याच्यामुळे मी तुला बोलत नाही. खरं कारण ते त्याविषयी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का, मीडिया सुद्धा आलं तर मला नाही बोलायचं, मला कामं करा फक्त हे. आम्ही तुला मानलं होतं फडणवीस, मानलं होतं, खरंच मानलं होतं. हे ठेवा विश्वास याच्यावरती, आहे चांगला, करील सगळे कामं, मराठ्यांशी नाही दागा फाटका करायचा, गद्दारी करायचा. तर तो गोड बोलून गद्दारी करायला रे, गोड बोलून गद्दारी करायला. असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी. माझ्या गोरगरीब मराठ्यांची लय तळमळे. गेले 4 पोर आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत. ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी. बीडला झाली, बदनापूरला झाली, त्या फुलंब्रीला झाली, गेले आमचे. जरा तुझ्या लेकरात जसे लेकरू बघतो ना, तसं राज्यातल्या जनतेच्या लेकरू बघ. सन्मान करू आम्ही तुला, सन्मानपूर्वक आहो जाऊ बोलू. इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागले. त्या बदनापूरच्या पोरीनं आत्महत्या केली. कसं जगायचं घरच्या याने? मोठी अधिकारी झाली ती पोरी, 1% हुकली म्हणून घरी आली. कमून आरक्षण देत नाही रे बाबा. तो ह्या पोरीचं शिक्षणामुळे तो पोरगी मोठी व्हावी, महाराष्ट्राच्या शुभेच्छात. पण आमच्या पोरीचं काय? तो 500 मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलू. राहायला नुसतं किती वेळ लागतो तिथं जाईल माणूस. सागर बंगल्यावर वर्षा बंगल्यावर नाही जात तो पोरीचं ऐकून. आमच्या पोरी आत्महत्या करायला रे. तो ह्या पोरीत आमच्या पोरी बघ काय चुकीचं बोलतो रे मराठ्यांनो. मी तुम्ही डोळे उघडा, स्वतःच्या लेकीसाठी तो 500 मीटरवर जात नाही. तुमचे पोर आत्महत्या करायला लागले. उसा थोड्याच वेळ आली तुमच्या पोराला मराठ्यांच्या. तुमतून वाजीत बसता प्रत्येक वेळेस, ह्यो पक्ष मा, ह्यो नेता मा, ह्यो पक्ष मा. पोर मरतील ना. आणि ह्यो असा वागतोय. याला एकी बागायचे असले दाखवावं लागेल आपल्याला एकदा. याला वाटत जर असेल ना की मराठे नाहीत, सरकारपेक्षा मोठा मराठा आहे, एकदा पुन्हा गेला हे ठेप्याला नाही येणार. असं याला सन्मानाने बोलतो मग घ्यायचं केशी आतून अंधारातून वर काढीत. तू काय असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे रे? तू काय करायले? अंधारात एक सांगतोय, उजाडात एक करतोय. माझे हे बघा, धनगर बांधवांना तू फसवला असेल, पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करून तू रडकुंडे आला होता. याच मराठ्यांमुळं लांदाचा दिवस उगलेला आहे. सत्यात बसायचा मराठ्यांशिवाय दप्पा ना. एक तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याने मतदान नाही केले. एक सुद्धा त्याच्यात असली ना, फक्त मन म्हणा मला मराठ्याने मतदान नाही केलं, मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही, फक्त मन. इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस, इतकं बेमान नाही व्हायचं. मी सन्मानानं 2-3 महिने झाले असते सत्ता आलेली, सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून. तू दे शब्दापासून फिरायचं नसतं. जीव गेला ना तरी फिरायचं नसतं. हे महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये. महाराष्ट्राला एकदा शब्द दिला आणि त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं. असे वीर महावीर घडलेले आहेत या मातीत. त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा. मग वेळ आली तरी कसली आली तरी चालत. तो आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचे खेळायलाच. इथं 15 तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे. पुढं टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे. आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार. टप्प्याटप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहेत. परत सांगतो आम्ही, कारण ह्याने भयंकर एवढी मोठी फसवणूक केली की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणे लगेच लागू करतो. आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे म्हणतो मी. याला हे सांगितलेलं पटत नाही देवेंद्र फडणवीसला. कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि त्याची अंमलबजावणी करून लागू करायचे. 3ही गॅजेट आहेत. आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं, मराठवाड्याचं होतंय, पश्चिम महाराष्ट्राचं होतंय, काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होतंय. इतकं कल्याण होतंय. लावित नाही, नुसतं हिंडतोय. इकडं जा सभाला, तिकडं जा सभाला, इकडं जा सभाला, इकडं दाखवतो एक हेलिकॉप्टरतून येतो तिसरंच घेऊन. म्हणजे आम्हाला दाखवते एक का मग चालले तिसरेच. आम्हाला गोरगरिबांनी तुमच्यावर बोलायला फेकायचे आणि यांचा लय त्रास आहे म्हणून लोकांना सांगायचं आणि मग लोकांनी तितका उठाव करायचा आणि यांच्यावर बोलायला फेकायचे. लोकांनी गोरगरिबांनी निवडणुका मग हातात घ्यायच्या आणि यांच्यावर बोलायला फेकायचे. आणि यांनी थोडे दिवस झाले की मग हळूहळू दम्माने जवळ यायचं.
आम्हाला शिकतात होय तुम्ही. आणि मी जवळ गरिबाच्या महाराष्ट्रातल्या नेत्याला मी चालच करून देतो. हा. पाटील, आता तुम्ही बोलताना म्हणले की पालकमंत्री कार्यकर्त्यावर कारवाई करताय. माहिती घेतोय मी आधी. म्हणूनच मी पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणलो की मी विनाकारण कोणावरती आरोप लावत नाही, डाग लावत. कारण आत्ता पोत नाही, मग आत्ताच कसं काय? तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायच्या. मग असे कोण अधिकारी भाऊ? आंबडला की त्याला लयच हाव लागली नाव कामायची, गरिबाच्या मराठ्यांच्या पोरं मध्ये टाकून. तुला हाव लागली, तुला दारे घराला पाठवू शकतो आम्ही. तू आमच्या पोराचं वाटोळ करणार म्हणले, तो लेकराचं वाटोळ होणारच. तुला दारे घराला पाठवलं, तो लेकराचं वाटोळ झालंच ना. हा, तो बी जाणार. मग चालू घराला लोकांची तर वेळ येते. आज आमच्यावर आली, एक ना एक दिवस तो आहे वर्षांनी, 4 महिने वर्षांनी, 10 वर्षांनी, कुठं ना कुठं गटशील, प्रॉपर्टीच गटशील. ते मग आम्हाला बी खेळता येतं, आम्हाला बी सापडता येतं कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं काय आहे, कोणचे काम आहेत. तू सुई एवढ्या टोकात जरी घातला तरी याला. म्हणजे गोरगरिबांचं तळतळ आणि तळतळाट कधीच अंगावर घेऊ नये, कधी घेऊ नये. त्याचे दुष्परिणाम लय वाईट असते. कारण गोरगरिबाच्या लय कष्ट करून लेकरं शिकवलेले असते. पालकमंत्री हाही नाही, मला त्यात बघू द्या. त्यांना जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे, पण ते मला बघू द्या. मोगम कोणाला आपण डाग लावू नये, कोणावरती आरोप करू नये. विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्याला शोभत नाही. आत्तापर्यंत तरी क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे, पालकमंत्र्याचे आत्तापर्यंत. त्यामुळं समाधानी आहेत लोक. आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात. पण याच्यात आम्हाला संशय, हा, याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार. दादा, तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसांचं असणार आहे आणि तुम्ही मुंबईला केव्हा जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार का? हे साखळी उपोषण बेमुदत, हे साखळी उपोषण बेमुदत आहे. साखळी उपोषण 10-5, 10-20 पोरं बसत राहणार. आम्ही काही गावं निवडणार आहेत, त्या गावाचे लोक रोज 10-5 येऊन बसणार. साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोन हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार. साखळी उपोषणाचं प्रत्येक गावात. इथं एकदा 15ला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार. इथं आम्ही काही ठराविक गावं मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं. गावाने म्हणजे 10-5 पोरांनी. ते काय आम्ही हे साखळी उपोषण आता बेमुदत सुरू ठेवणार. 10-5 पोरं बसणार, असं काय लाखांनी बसणार नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखायची गरज नाही. कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही. काही जण म्हणते याच्या मागं लोक नाहीत. लाखभर लोक रोज घेऊन हिंडू का संघ? रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे. हेच येत ना, हे राजकारणी नेत्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना, ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला, कसलंच. पण एकदा दाखवू. आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू. मग आम्हाला नाही 5 वर्ष दाखवायची गरज. एकदा दाखवू. पण आम्ही मराठी मग आहेत का नाहीत का पुढं एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे, म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद. दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही 2-3 दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची. कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं, आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा. कारण ह्यावेळेस लय अवघड. ह्यावेळेस माघारी फिरणार नाही आहे. सुचना नाही, फसणार नाही ना, काही नाही. हा, JR नाही, फेअर नाही, डायरेक्ट नाही तर तिकडं बंद पडून दे, नाही तर सुरू राहू दे. तितक्या तराला पोरं लागलेले. कोणाकोणाला बघायचं ना माग आहेत का नाहीत. मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभा राहा म्हणा, वही घेऊन रजिस्टर घेऊन. किती आले नुसते ली गाड्या, लोक, माणसं नुसतं मुजीत बसतं. मग तुला संधी आहे, काय अडचण नाही. पण फक्त आम्हाला पाणी लिहा. 2-3 दिवसात आम्ही घोषणा करतो, आम्ही पाणीला जाणार. धन्यवाद. 21 दिवसांनी काय आश्वासन दिलं वरून काय म्हणजे जेणेकरून आपण उपोषण सोडू? काय असतं बघा, मला एक तर मी सरळ माणूस आणि सरळपणाचा फायदा यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग मला नाही होत सण. तुम्ही गोड बोला, आम्ही ऐकू सुद्धा, मागं पुढे सरकू सुद्धा. पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी
त्यांच्या भविष्याची खेळताल तर मला नाही सहन होत. मला आयुष्यात काही कमवायचं नाही, माझी जात कमवायची आणि माझी जात माझ्यासाठी देवे माय बाप, तिच्याशी धोका केला की मला नाही सहन होत. भलं मग ते माझा जीव गेला तरी चालत, पण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत गाड्या. माझ्या गरिबांचे लेकरं मोठं करायचं पण घेऊन आलो मी, मराठ्यांचे पोरं बरबाद करायचं पण घेऊन नाही आलो. ह्या अंतरवालीनं कशाला काय त्यांना उघड रक्त सांडलेलं नाही, हीच जागा आहे ती. रक्ताच्या थारोळ्यात पडत होती नाही, एवढ्या बेमान रक्ताची माझी नाही. किमान त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू शकत. हे गरिबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इथपर्यंत ह्या गावाने झिजलं, या राज्यातल्या मराठ्यांनी झिजले. आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच. तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करायला तुला अडचण काय? एक कॅबिनेट झाली, तुमची उपसमिती आहे का नाही? मला काय करायचं तुमच्या उपसमिती फेपा समितीचं? तुमचे कव्हर होणार नाही 2 वर्ष, मग मारता का आमचे पोरं? आता परीक्षा आहेत, परीक्षा झाल्या की लगेच आता भरते आहेत, मारता का आमचे पोरं? तुमचं काय करायचं मला? तुमचं मला घेणं काय? तुमची उपसमिती आहे का नाही, का समिती आहे का नाही, तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही, ते रोज फिरायला जाईल, मी काय करू त्याला? मला करायचं काय? तुमचं कॅबिनेट आहे का नाही, तुमच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मला घेणं काय त्याचं? तात्काळ म्हणल्या ना, तात्काळ 13-14 दिवस लागतात का? खावं असतं. मग आता एखाद्याचं दुःख होतंय, आपण म्हणतो याला तात्काळ गाडी आणा लवकर, बैलगाडी नाही तर गाडी दवाखान्यात न्या, तात्काळ म्हणजे लगेच ना. 15-20 दिवसांनी मरायचं नाही कधी नेल्यावर पेशंट.